थोडंसं रॉंग साईडने चाललोय मी आणि त्यात सिग्नल पण सुटलाय. 10 किलोमीटर पुढे आलोय आणि इथून पुढचा रस्ता काय मला माहित नाही. त्याचे सारे एवढा खाली जेसीबी कसं जाणार. मित्रांनो मी सुजित म्हणजे जेसीबी वाला ब्लॉगर आणि माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो काल तर 15 ऑगस्ट होता त्यामुळे काम बंद होतं. आज मात्र काम चालू राहणार आहे आणि तेजसला पण कॉल केला होता. म्हणजे काल काम बंद होतं त्यामुळे तेजस एका साईडवरती जाऊन काम बघून आलाय. सो आज आम्हाला ते काम चालू करायचं आणि आता मशीनमध्ये डिझेल पण कमी आहे. सो मला डिझेल टाकायचं आहे आणि डिझेल टाकल्यानंतरच काम चालू आहे. आणि बराच वेळ झाला मी शूट करत होतो पण रेकॉर्ड होत नव्हतं म्हणून थोडंसं घाईमध्ये आहे मी सध्या. आणि पेट्रोल पंपावरती जाणार आहे, डिझेल वगैरे टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण साईडवरती जाणार आहे. सोसायटीच्या आसपास काय कुठं पंप वगैरे नाही आहे. सो मला इथं चौकामध्ये येऊन डिझेल टाकून मला परत रिटर्न जायला लागणार आहे. आता इथं थोडंसं सिग्नल पण लागलं आहे आणि ट्रॅफिक पण बऱ्यापैकी आहे. ॲक्च्युली झालं असं परवा दिवशी मला थोडंसं काम होतं म्हणून मी काम बंद ठेवलं आणि आता असं झालं आहे की मी कामावरती चाललो आहे तर थोडीशी धावपळ झाली सकाळी सकाळी. तर डिझेल टाकून आलो आणि पंपावरती तर काय मोबाईल अलाउड नसतो त्यामुळे मी काही शूट केलं नाही. आता डिझेल टाकल्यानंतर थोडंसं डिवायडर लांब होता तर थोडंसं रॉंग साईडने चाललोय मी आणि त्यात सिग्नल पण सुटलाय. थोडीशी काळजी घ्यायला लागते नाही तर कोणतरी येऊन धडकायचं. कारण आता हे थोडंसं चाकणमध्ये अतिक्रमण वगैरे काढायचं काम चालू आहे. म्हणजे पहिल्यांदा ट्रॅफिकचा भरपूर प्रॉब्लेम यायचा, आता तो प्रॉब्लेम असं वाटतं सॉल्व्ह होईल. कारण आता 8 लेनचा सगळा रोड होणार आहे. याचंच काम चालू आहे. आता ह्या मशनी चालू आहेत, पाठीमागे एक पोकलाईन चालू आहे तिकडं. त्यामुळे आता जास्त दिवस काही ट्रॅफिक राहणार नाही चाकणमध्ये. आणि आता तेजसला कॉल केला होता तर तेजस येतं थोड्या वेळ गावामध्ये यायला लावलं. कारण त्याच्या जिथं तेजस राहतो त्याच्या घरापासूनच त्या साईडवरती जायला रोड आहे. मित्रांनो आता मी जवळजवळ एक 10 किलोमीटर पुढे आलोय आणि इथून पुढचा रस्ता काय मला माहित नाही. सो तेजस येतो आणि रस्ता थोडासा खराब आहे. सगळा कच्चा रोड आहे आणि सिंगल रोड आहे सगळा. 1 मिनिट असं सगळा रोड आहे त्यामुळं जर समोरून गाडी आली तर थोडंसं स्पीडनी मला चालता पण येत नाही आणि टाईम पण चालला आहे. तिकडून कॉल पण येतात आहे कारण ज्यांचं काम आहे म्हणजे आज पहिलाच दिवस आहे. सो सगळेजण उद्घाटन वगैरे करणार आहे. त्या कामाचं बरंच मोठं काम आहे. सो ते लोक पुण्यातून आलेले आहेत आणि चाकणमधून थोडंसं आउटसाईडला आलेलं आहे. मी आता थोडा वेळ एका साईडला थांबलोय कारण तेजस येणार आहे आणि तेजसकडे काय फोन वगैरे नाही. सो तोपर्यंत एका साईडला थांबलोय मी मशीन घेऊन. तेजस आल्यावर पुढचा रस्ता दाखवेल मला. आता इथं आहे एक बोर्ड लावलेलं इथं पण मला काही एवढं खास इकडचं माहित नाही त्याच्यामुळे मी थांबलोय. कारण मी चाकणपासून बरंच आउट साईडला आलेलो आहे. एक माझ्या अंदाजे एक 10-12 किलोमीटर लांब जायचं आहे. अजून नाही पण एक 10-12 किलोमीटर लांब आलो त्यामुळे मला पुढचा पण रस्ता माहित नाही कारण ह्या साईडला मी कधी काम वगैरे केलेलं नाही. चला तेजस पण आलाय आणि आता इकडे जायचं होतं. मला वाटलंच होतं सॉरी मला वाटलं होतं तेजस इकडेच घेऊन जाईल पण मला कल्पना नव्हती त्यामुळे मी इथंच थांबलो होतो. आता इथून किती लांब आहे काय माहिती. आता इथं तर सगळा रोड चांगला आहे. पुढे गेल्यानंतर परत कच्चा रोड भेटायला बसला कारण येताना सगळा कच्चाच रोड होता आणि जेवढं मशीन मला लवकर घेऊन यायला पाहिजे होतं तेवढं मला काही येता आलं नाही. इकडची मार्किंग तर पूर्ण खड्ड्यातच दिसते. इथं अजून एक जेसीबी चालू आहे समोर. इथं एक जेसीबी चालू आहे. त्याचे सारे एवढं खाली जेसीबी कसं जाणार. इथून जाता पण येत नाही. आता बघू आता कसं काय जाता येईल. एकतर ते मागाशी एका ठिकाणी वारुळ होतं तर वारुळाजवळ एक साप निघाला त्याच्यामुळे आधीच मला भीती वाटायला लागली. असं सगळा नजारा आहे. असं वाटतंय डिस्कवरी चॅनलमध्ये काम करतोय आता. कुठे आहे रे मार्किंग. अरे इथं मशीन थोडी येणार आहे पण मार्किंग दाखवून काय. इथं मार्किंग सुद्धा सापडत नाही. असा सगळा नजारा आहे इकडे. पूर्ण खड्ड्यात आहे म्हणजे मला चालता पण येत नव्हतं. आता इथे जेसीबी काही येणार नाही पण मार्किंग बघून घ्यायला लागणार आहे कारण बाकीच्या ज्या मार्किंग आहे त्या मॅच करायला लागतील. नाही ना मला तर नाही दिसत आहे कुठंच. तिथून डायरेक्ट इथे यायचं का. ही वाली मार्किंग आहे इथपर्यंत यायचं आहे. अरे पण इथून अर्ध्यापर्यंत मशीन येईल तिथून पुढे नाही येणार मशीन. बऱ्याच दिवसानंतर असं डोंगरात वगैरे काम भेटलंय. त्या साईडला होती ना मार्किंग
एवढे सगळे इकडे सगळे दगड 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 सगळीकडे दगड आहे. इकडे खाली सगळं तर खड्डाच आहे. आता मार्किंग सापडले तरी लक्षात राहणार नाही, कारण इथं सगळे आता हे झाडं वगैरे जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत काय दिसून पण येणार नाही मार्किंग, आणि मार्किंग बघून पण एवढा खास फायदा नाही. फक्त थोडंसं लक्षात राहील की आपल्याला ह्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे, मशीननं जाणार. ही वाली इथं एक मार्किंग आहे, इथून डायरेक्ट खालच्या साईडला मार्किंग आहे. आता बाकीच्या मार्किंग बघून तर काय फायदा नाही, कारण त्या तर डायरेक्ट तिकडचं त्या खड्ड्यामध्येच आहे, तिकडे मशीन पण जाणार नाही. त्याचं पायाला एक काटा पण लागला माझा. आता सध्या तर मी एवढं जेवढ्या वरच्या वर आहेत म्हणजे सपाटीला ज्या मार्किंग आहेत त्याच सगळ्या क्लीन करून घेणार आहे, आणि राहिलेल्या मार्किंग मग उद्या किंवा मग दुपार, आता हे दुपारपर्यंत होईल, दुपारून मग परत पाया उकरायला चालू करणार आहे, कारण डबर बांधकाम होणार आहे, म्हणजे दगडाची वॉल येणार आहे. तर त्यासाठी 1-2-3 फुटाचा पाया, म्हणजे तिथून इथपर्यंत सगळा पाया उकरायचा आहे. ब्रेकिंग आपले ब्रेकर नाही होणार ते. जोरात ठोक ना. खाली खाली घे ना अजून. दुपारी जेवण वगैरे केलं आम्ही, आणि दुपारी थोडंसं साईडवरती फक्की वगैरे मारायची होती, सो पक्की वगैरे मारली. आणि आता ते डबर बांधकामाचा जो पाया होता उकरायचा होता आम्हाला, तो पाया उकरायला चालू केलाय. तेजस बरेच दिवस मशीन चालवलं नव्हतं, आता काय तेजस अर्धवट ऑपरेटर आहे, तर आता तेजस मशीन चालवते. इथपर्यंत मी उकरले आणि इथून पुढे आता परत तेजसने उकरायला चालू केले. आता जवळजवळ 1-2-3 तास जाणार याला पाया वगैरे उकरायला. उद्या किंवा परवा मग मटेरियल येईल आणि मग काम चालू होईल. थोडासा दमलोय आज मी, कारण इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि प्लॉटवरती सगळीकडे दगड आहे. हे बघा, जेसीबी पण गुंतून बसला. चल जा, निघाला. अजून जवळजवळ एक 500-600 फूट पाया बाकी आहे, आणि दिवसभर एवढं दगडामध्ये काम होतं. दगड असले की थोडंसं काम करायची इच्छा होऊन जाते. पण ठीक आहे, आता काय नवीन प्लॉट आहे, थोडेसे दगड वगैरे साईडला काढेपर्यंत थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. मित्रांनो, मी आता घरी आलो आहे, आणि साईडवरती 6 वाजता काम बंद केलं, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो. तिथं ब्लॅक पलला एका बाजूलाच एक घर होतं, तिथं लावलं. आणि तेजस सोडायला येणार होतं, पण तेजसने काय सोडलं नाही. आणि आमचे जे मामा होते त्यांनी मला घरी सोडलं. पण विषय असा झाला की माझा फोन तिथं साईडवरून निघाल्यानंतर ऑफ झाला होता. सो मी तिथलं नंतर म्हणजे घरी येताना काही शूट वगैरे घेतलं नाही. सो आज दिवसभर हेच सगळं काम चालू होतं, आणि उद्या पण त्याच साईडवरती काम चालणार आहे. आजचा ब्लॉग इथंच एंड होतं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.